कैकेयीनं प्रभू श्रीरामांना वनवासात पाठवलं म्हणून आपण सगळे हे कैकेयीला दोष देत असतो. मात्र प्रभूंनी तसं कधीच केलेलं नाही. या उलट चित्रकूटामध्ये नंतर सगळ्यांची भेट झाली त्यावेळी ते प्रथम कैकेयीकडेच गेले. लंका जिंकून आल्यावर सुद्धा प्रथम ते कैकेयीच्याच घरी गेले आणि राम म्हणतात की जननीही दोष देई जडतेही सपने हो साधू सभा नाही सेई. ज्यांनी स्वप्नात सुद्धा साधूंचं दर्शन केलेलं नाही तेच कैकेयीला दोष देतील. असं का बरं? याविषयी एक कथा येते. रामाने एक दिवशी येऊन कैकेयीचे डोळे बंद केले. म्हटले, आई कोण आहे? म्हटले, हा तर रामांचा हात आहे. हा माझ्या डोळ्यांवरून हात काढ. तर राम म्हटले, मला एक वचन दे. कसलं वचन? तर उद्या माझा राज्याभिषेक होणार आहे आणि जर तो झाला तर मला राजा बनूनच जगावं लागेल. मग मला दंडकारण्यात साधूंची सेवा करता येणार नाही, माझ्या भक्तांची सेवा करता येणार नाही, रावणवध करता येणार नाही. हे माझ्या अवताराचं प्रयोजन आहे. त्यामुळे मी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने या नगरातून बाहेर पडीन. असं काहीतरी तू कर. त्यामुळे वनगमन हा कैकेयीचा दोष नाही, तर ती प्रभू रामांचीच तशी इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी जर दोष दिला नाही तर आपणही कुणी कैकेयीला दोष देऊ नये.